तर नमस्कार मंडळी, मी तुमचा लाडका प्रणव. तर आज मस्त आपण 2 वाजता गाडी घेऊन निघलो होतो. आता आपल्याला जायचं होतं जेजुरी, कोल्हापूर, गणपती. मग काय आता पहिले CNG भरून घेतलं. मग काय भाऊ बसले गाडी चालवायला. आपण मध्यभाग बसलो होतो. आता मस्तपैकी सगळे झोपले होते बरं का. मी एकटाच जागा होतो आणि तो गाडी चालवत होता. सगळे मस्त आरामात झोपले होते. आता आपण पण झोपायचं होतं, पण आपल्याला झोपायचं ना. मग काय सकाळी आलो मोरगावच्या गणपतीपाशी. मग काय दर्शनाला आलात तुम्ही पण. दर्शन घ्या, मी तुम्हाला दाखवतो मंदिरातून. सकाळी मस्तपैकी 5-5:30ला तिथं दर्शनाला पोचलो होतो. मग काय आपण बाहेर आलो तर आपल्याला आपले मित्र भेटले. मग काय मित्रांना भेटलो. मग मी आता बसलो गाडी चालवायला. कारण ओम भाऊची रात्रभर झोप नव्हती झाली. मग आता तो म्हणे तू बस म्हणे. मग मी बसलो. मग परत CNG टाकायला उतरलो. मग काय CNGला थोडी लाईन गर्दी होती. आता इथं आपली मनमानी चालणार नाही, कारण आपण बाहेरच्या एरियात आहे. मग काय बाहेर आलो, चहा प्यायचा होता. मग काय पाटील चहापाशी आलो. पाटील मिसळ, पाटील चहा. मग काय पाटलाचाच चहा लागतो. मग चहा प्यालो. मग निघालो परत. आता डायरेक्ट जेजुरीमध्ये आलो होतो. नदीवर आलो होतो. मग काय नदीवर आलो होतो थोडंफार इकडं तिकडं. इतकी भारी नदी होती ना, भारी वाटत होतं. इतकी गर्दी इतकी होती सकाळी सकाळी. पाणी गरम होत्या मस्तपैकी. आता चला आपण जाऊ म्हणलं आता इकडं. लय टायमापासून नदीपाशी उभं होतो. मग काय आलो आता मस्तपैकी जेजुरीला. आता जेजुरीला दर्शन घ्यायला लई गर्दी दिसत होती. आता इथून तर मागून जावंच वाटणार नाही, कारण गर्दी इतकी होती ना. आता लाईनीतच उभा राहून दर्शन घ्यावं लागेल. गर्दी तर इतकी होती, वरती जायला सुद्धा अडचण येत होतं लांबचे. मग काय मंदिरात आलो. आता लाईनीत थोडं वरती आलो होतो भरपूर आपण थोडंफार. आता आलो होतो बरं का आपण पण गेटजवळ. आता मस्तपैकी मंदिरात घुसायची इथं नुसते येत होत्या. मग काय आता आलो, देवाचं दर्शन घेऊन निघू म्हटलं लवकरच. तुम्ही पण घ्या दर्शन. आता मी पण घेतो दर्शन. मस्त देव दिसत होते पुरे. मोबाईलमध्ये दिसना बरं का, पण मग तिथे दिसू राहिले. मग काय आपण आता बाहेर आलो होतो. बाहेर ही 2 पाक असे बुरके झाले होते. इकडे पाहून तर मला वाटत होतं मी पण बुरका झाला असं.